श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर ही आहे आमची गणेश चतुर्थीची आगळीवेगळी पूजा। आगळीवेगळी अशासाठी की आमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो याची पूजा केली जात नाही। पूर्वापारच आमच्याकडे गणपती बाप्पा नाही आहेत। म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा जेव्हा गणेशोत्सवात सगळ्यांकडे गणपती बाप्पा येतात तेव्हा मात्र आमच्याकडे गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही असं आमचे पूर्वज सांगतात। त्यामुळे मग आम्ही पण करत नाही। पण मी जेव्हा चतुर्थीचा उपवास करते तेव्हा मी असं सुपारीलाच गणेश स्वरूप मानून मग त्यांचीच पूजा करते। तर अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही की आमच्या छोट्याशा गणपती बाप्पांना मी स्नान घालून त्यांना तांदळाच्या राशीवरती विराजमान केलेलं आहे। त्यानंतर त्यांना गंध, अक्षता, वस्त्र, माळ, त्यानंतर छोटीशी दुर्वाची जुडी आणि आमच्या कुंडीतील छोटंसं फूल। तर हे सगळं आमच्या गणपती बाप्पाला अगदी साजेसच होतं सगळं छोटंसं। तर अशी मी व्यवस्थित पूजा करून घेतली गणपती बाप्पांची। त्यानंतर वेळ होती आता गणपती बाप्पांना धूपदीप दाखवायची आणि त्यांचा आवडता नैवेद्य दाखवायची। तर त्यासाठी मी बनवले होते 21 उकडीचे मोदक। तर हे उकडीचे मोदक मी तांदळाच्या पिठीपासून न बनवता आपले रेग्युलर गव्हाच्या पिठाचेच हे साधे मी उकडीचे मोदक बनवून घेतले होते। मग अशा प्रकारे मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला। त्यानंतर मी माझा गणेश चतुर्थीचा उपवास सोडला आणि अशी झाली माझी आजची गणेश चतुर्थीची पूजा। तुमच्याकडं कोणाकडे अशी असते का ते नक्की कमेंट करून सांगा। आणि माझे मिनी व्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तेच माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका अशा नवीन मिनी व्लॉगसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना।